त्याची काय आहे, योनी आहे. सुंदर इतिहास आहे रामायणामध्ये त्या अहिल्याचा. मग तिने प्रार्थना केली, दगडाच्या योनीतला जीव कुठं मुक्त होत असतो का? जीव शरीरातला जीव जर मुक्त लवकर होऊ शकत नाही, तिथे दगडाची योनी आहे. मुक्त होण्याचा सुलभ देह कोणता आहे? मग मनुष्य आहे. मनुष्य देह केलीत करून कोणत्याही तुम्ही स्वर्गात जरी स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावं. आता स्वर्गामध्ये तर सुंदर भोग आहे की मृत्यूलोकामध्ये काय? स्वर्गामध्ये तहान लागली तर अमृत पितात आणि मृत्यूलोकामध्ये ब्लिसरी वॉटरसुद्धा भेटेल. ते पैसे द्यावं लागते. काय काय फुकट मिळते? एक बाटली केवढ्याने मिळते? एक बाटली 20 वाटायची केवढ्या मिळते? 20 रुपये का? दुधाचा भाव आहे. हे मृत्यूलोकातलं वाय बाहेर पडल्यानंतर सगळ्या येड्या बाबळी एक चंदनाचं झाड दिसे. सगळे कावळ्यात बघडे एक राजवंश आहे का त्याच्यामध्ये? कुठला वय मृत्यूलोकातला आणि स्वर्गलोकातला वैर कोणता आहे? अमरत्व आहे. मग असाच वर्ग टाकून इथे येण्याचं कारण स्वर्गीचे इच्छेदाती देवा. मग काय नारायण नामे हो आणि कीर्तनी आनंद. हे स्वर्गात आहे का? हा सुख सोहळा. महाराज स्वर्गातले लोक इथे येण्याची काय करतात? मग आता इथे बंगला बांधण्याची आणखी मुंबईचे लोक काय इच्छा करतात? अरे आता मुंबईला काय कमी ऐश्वर्य आहे का? तरी इथे 50 लाख रुपये गुंठा घेतात. काय बांधतात? जरा विचारलं, म्हणलं आळंदीला इतका तुमचा मोह का? म्हणलं इथे ज्ञानेश्वर महाराज आहे. मुंबई असेल पण काय आहे तिथे? बिल्डिंग आहे फक्त. काय आहे तिथं? आहे का? एखाद्याच्या तरी घरी गाय आहे का तिथे? माणसाला राहायला जागा नाही तर गायला बांधायला जागा. एखादी तुळशी असते वर टांगली. तेव्हा कसं सांगितले मनुष्य शरीरातलं एक घटक आणखी जाण्याच्यात पाप आणि पुण्याची काय होते? पाप कशाने पिकतं? विधीची वाप चुकवी अन्याय वीज तरी दयाची सारखी असं म्हाड पाप पिके. असं आहे. करू नये ते करतो, खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते जिथे जाऊ नये तिथे जातो. करते वेळी बरं वाटते, पुढे पापाचं फळ भोगते वेळी काय होते? दुःख होते. इतरही योनी प्राप्त होत असतात. आणि पुण्य किंवा पिकत असते बघ. विधीचे वापे सत्क्रिया बीज. व्रत करा एकादशी गाता वाचता पुण्य असे. पुण्योत्पत्तीची साधन आणि पापोत्पत्तीची साधन आहे. निषिद्ध कर्म हे कोणतं? कशाचं पापाची उत्पत्ती होत असते. आणि विहित कर्मापासून काय होते? चांगला विचार आहे ते थोडक्यामध्ये आहे. त्याच्या शरीराचा विचार चाललेला आहे. त्याचं दुर्लभत्व, त्याचा नश्वरत्व वगैरे त्याचा विचार करतात. म्हणून बुद्धी झाली होती आपली, नाही का? थोडी कोणते अर्जुना ते गजान बुद्धी संपूर्ण आता ऐक ओळखान. हे अव्यक्त म्हणजे काय? जे व्यक्त असतात ते जिथं जाऊन मिळतात त्याला अव्यक्त म्हणायचं. एखादं झाड असते, ते झाड व्यक्त आहे आणि ज्या बीजातून ते उत्पन्न झालं ते बीज काय आहे? दिसतं का बीजामधलं झाड? हे मटकी वगैरे बाया करत असताना त्याच्यातून कोंब निघते. पाण्यात टाकण्याच्या अगोदर कोंब असतो का त्याला? नंतर काय होतं? मग कोंब झाला व्यक्त आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म रूपाने असेल त्याला काय म्हणायचं? दिसत नाही पण आहे त्याला म्हणायचं. आणि दिसत असेल तर अव्यक्त आदीनी भूतानी वज्ञपज्ञानी फार अव्यक्त निधनान्य तत्र
अर्जुना तुला व्यक्त शरीर पडते, पण शरीराच्या ठिकाणी असलेलं पुन्हा शरीराला ते झाड जरी कोसळलं तरी बीजामध्ये असते. ते कशात असते बरं? बीजाला काय म्हणायचं? अव्यक्त म्हणायचं. आणि झाडाला काय म्हणायचं? आम्ही तुला हे आणि सांगू, ऐक ओळखण व्यक्ताची संख्याची या सिद्धांती प्रकृतीचे महामती तेच येत प्रस्तुती अव्यक्त का सांख्य दर्शन आहे. त्याच्यावर 2 तत्व मानलेले. त्याच्यावर परुषम प्रकृतीम चैव विद्यनादी भवरपी उकांशो गुणवश्च विद्धी प्रकृती संभवा कार्यकारण कर्तृत्वे प्रभू हेतु उच्यते पुरुष सुखदुःखानां भोक्तृत्वे. 2 तत्व कोणी मानलेले? सांख्याने मानले. प्रकृती आणि म्हणजे प्रकृती आहे ना, सांख्याची या सिद्धांती प्रकृतीचे महामते बुद्धिमान असणारे अर्जुना. प्रकृती म्हणजे का? तेच प्रस्तुती अव्यक्त का. सांख्य दर्शनामध्ये ज्याला प्रकृती म्हणतात तेच या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये त्याला काय म्हणायचं? अव्यक्त. सांख्य योगमध्ये प्रकृती प्रविचलित होते. ऐशी दोही परी जेथे विवंचली. आम्ही 7व्या अध्यायामध्ये प्रकृतीचा चांगला विस्तारपूर्वक केलेला आहे. ऐकत त्याच्यामध्ये पराप्रकृती आणि दुसरी कोणती 8 अंगाने हे होणारी तिला कोणती प्रकृती म्हणायची? अपरा प्रकृती. आणि जीवरूपाची प्रकृती आहे तिला ऐकायला. भूमीर पूर्णो वायू खम्मनो दिले अहंकार पियंबे भिन्ना प्रकृती. प्रकृती अष्टदा अप्रेमित शून्यम प्रकृती विद्यमे परा जीवभूता माव. मग सगळं जगत काय होत असते बघ. 4 खाणीतून जगत काय होत असते. मग कर्माचे त्याच्याकडून व्यवहार होत असतात. तसं याला आणि प्रकृती असं म्हणत असतात. आम्ही थोडा सांगते तुझी जे जीवदशा हे पराप्रकृती. दुसरी कोणती? मग हे पराप्रकृतीला जीवदशा असं म्हणतात. दुसरी ते नाव विरेशा अव्यक्त आहे. येतं पर्याय का? जी पराप्रकृती आहे तिला या ठिकाणी अव्यक्त असं म्हणतात. अव्यक्त येतो ऐसा पर्याय का. म्हणलं हे सगळं मानायचं कशावरून? त्याच्याकरता पुढचे दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगला. तरी पाहलिया रजनी तारालोपती गगनी का हरपे असमानी भूतक्रिया. तरी पाहलिया रजनी आणि तारालोपती गगनी. पाहलिया म्हणजे सूर्योदय झाला म्हणजे रात्र संपून जात असते बरं का. रात्री दिसणारे तारे वगैरे सगळे गगनामध्ये दिसत नाही. हरपे अस्तमानी भूतक्रिया. सूर्यास्ताला गेल्यानंतर सर्वांचे व्यवहार काय पडतात? बंद पडतात. लोकचेष्टा समजतात ऐसा निमित्त मात्र का सविता. सगळे आपले जे व्यवहार होत असते कोणाच्या बळावर ते सूर्यच उगवला नाही तर सगळे कार्यक्रम काय होतात बघ. काय का अति आभाळाला सगळे ढग आले म्हणजे ते वाहनसुद्धा सोडत नाही. विमानसुद्धा काय होत असते बघ. म्हणून सर्व प्रकाशावरती अवलंबून असतात. बीज म्हटलं काय? हस्तमानी भूतक्रिया. तरी देह गेली अपाठी देहादी कीर्ती उपाधीला टेक कोटी कृतकर्माच्या. आपला देह जरी आणखी याच्यामध्ये जरी आणखी तो मृत्यूला पावलेला असेल पण आपण जे काही कर्म केलेले आहेत त्या कर्माप्रमाणे वासना असतात. तसं तसं कर्म असतात. आणि त्या कर्माप्रमाणे आपल्याला देहाची काय करावं लागते. तो देह आपल्याला म्हणजे सुखदुःखाचा काय होतं. देह कशा करता आहे? सुखदुःखाच्या भोगाकरता. हे साधन आहे. आपण जे काही पाप पुण्य केलं असेल ते या देहाच्या द्वारा पुण्याचं फळ सुख आहे. पापाचं फळ काय आहे? मग एखाद्या माणसाचं नाही का एखादा विद्यार्थी असतो किंवा कोणी असतो जन्माला आला तर त्याला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत असतो. आणि एखाद्याला बरं का अगदी जन्मल्यापासून तो मरेपर्यंत गरिबी काय होत नाही. मग सोडत नाही. कारण कशाचं फळ आहे? पापाचं फळ आहे. बरं हे पाप कुठे गेलं नाही का. पुढच्या जन्मामध्ये आपण जे काही पाप केलं ते उत्तर जन्मात काय करावं लागते?
जीव मरत असतो का शरीर पडत असते? आणि जीव जसं बर शरीराने कुठे अमर होता येते का? कोणी झालेलं आहे का? मुक्त जरी असेल तरी शरीराने काय होत नाही. मुक्त माणूस आहे. कोण माणूस आहे? मग शरीराने मुक्त होतं का तो? मुक्ताचे सुद्धा शरीर पडल्याशिवाय मग कशाने अमर झाला? तर बोधाने अमर झाला. बोध दिला मार्ग दाविलाने. मुक्त झाला म्हणून काय शरीराने कुठे अमर होत असतो का? मग अमरत्व कशाने प्राप्त होत असतं? तेव्हा जीवदशा जी झालेली आपल्या ठिकाणी या आभासामुळे जीवदशा आलेली आहे. आभास म्हणजे जीवन, जीव म्हणजे एक 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 उपाधीचे या ठिकाणी त्याचं वर्णन करून सांगतात. बीजमुद्र्यात तो के तरू समस्त कावस्थपणे तंतु दसे राही. अव्यक्ताचं उदाहरण देऊन या ठिकाणी सांगतात. बुद्धी लपे का बीजमुद्र्यात एखाद्या आंब्याचे मला बीज असते किंवा कोणत्या तरी झाडाचं बीज असते. दिसायला बीज लहान असते पण त्याच्यामध्ये सगळा वटाचा वृक्ष साठवला जात असतो. वडाचं बीज केवढं असतं आणि वडाचं झाड कधी कधी आणखी वडाचं झाड तर इतकं वाढत असते की माणसाला असं वाटत असते की वडाचं झाड आहे का काय आहे कोणाच माहिती. अरण्यामध्ये जास्त पाहायला मिळतं बघा. त्याचे ते मुळे असतात ना त्याचा पुन्हा दुसरा एक फांदी जरी गेली तरी दुसरी फांदी तयार होते. काही काही याच्यामध्ये अर्धा मैल झाडाच्या खालून कार जाते असं सांगतात बा. अति जंगल आपल्या इतराच्या जंगलापेक्षा आफ्रिकेमध्ये जंगलाचे फार वेळचा. आता जंगलाची तोड झालेली आहे. आम्ही पाहायचे आम्ही भामचंद्रावर आणि ते भंडावर जायचे ना किती झाडं होती बा. आता कुठे करायचं झाडं आता लावावी लागते का काय करायचं. तिचं आता ही लावलेली झाडं आहे. सगळं मोकळं पटांगण आहे. मग काय राहत असते त्याच्यामध्ये? ठोके तरू समजत नाही का? तुमच्या ते विचारसागरामध्ये बीज अगोदर का अनादि बीज वृक्षण. मग बीज अगोदर आहे असं म्हटलं तर झाडाशिवाय बीज आलं आहे का? बरं झाड अगोदर म्हटलं तर बीजाशिवाय किती हुशार विज्ञान मनुष्य असला तरी त्याला काय करता येत नाही. मग त्याचं उत्तर कोणतं दिलेलं आहे? अनादि. त्याचा आरंभ सांगता येत. त्याप्रमाणे या जगताचा आरंभ सांगता येत आहे का? कुलसूत्रेतात बापार कली. आता कोणतं युग आहे? म्हणून भांडण्याचा युग आहे सगळं. तिथं तिथं काय आहे निवडून दिलेले लोक केंद्रामध्ये जातात. बुद्धिवान मनुष्य म्हणून निवडून दिलेले असतात आणि विद्वानच भांडत बसतात. जाऊ द्या मूर्ख मूर्ख भांडत असेल तर मूर्ख का भांडतो बा म्हणे मूर्ख आहे म्हणून भांडे. आणि विद्वान माणसं त्या ठिकाणी कधी भांडतात. म्हटलं का भांडतात? म्हटलं विद्वान आहे म्हणून. एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगतात. वस्त्रपणे तंतु दशेर आहे. सगळ्या वस्त्रामध्ये कोणाचं व्याप्ती असते? तसे सानवणी स्थूळ धर्म महावती वृतम. एक सूक्ष्म भाग आणि दुसरा स्थूल भाग. स्थूल भाग आपल्या ह्याच्यामध्ये आहे. एक सूक्ष्म देह आहे. हा दिसतो हा देह कोणता आहे? म्हणजे याच्यामध्ये आत व्याप्त असले त्याला कोणता देह म्हणायचा? सूक्ष्म देह. आणि पुन्हा एक झोपेमध्ये कोणता देह असतो? कारण देह. तसंच हे जगत दिसते एवढं मोठं हे कोणतं? ईश्वराचं स्थूल शरीर आहे. आणि सगळ्या लोकांचं जे सूक्ष्म स्वरूप ईश्वराचं कोणतं शरीर आहे? सूक्ष्म शरीर आहे. आणि माया हे ईश्वराचं कोणतं शरीर आहे? जाणार त्याच्यापैकी आता झालं अर्जुनात भयान नाही
वस्त्र पण तंतुर आहे तैसे सांडवणी स्थूळपूर्व महाभूत जाते पथग्राम लया जाते सूक्ष्म भवन्या. तेव्हा कायमच नष्ट होत नसते. मग का होत असते, व्यक्तही अव्यक्तात जातं आणि पुन्हा अव्यक्तातून काय होतं, निर्माण होत असतं. पुन्हा आपल्या धर्मामध्ये जसे आहे त्याला म्हणतात सूळ धर्म महाभूते भूतग्राम लया जाते सूक्ष्म होणे. नाही पूर्वस्थिती सूक्ष्म असते आणि पुढे मग ती दृश्य या भावाला प्राप्त होत असते. अर्जुनात या नावे अव्यक्त जाणावे. भगवंतानी नाही का शोक निवृत्त करण्याकरता जी काही कारणं सांगितली त्याच्यामध्ये एक कारण आहे अव्यक्त आदीनी व्यक्त मध्य आणि भात. अनव्यक्त तुला असं वाटते मी जर यांना मारलं तर कायमचे नष्ट होती. म्हणजे कायमचे नष्ट होत नसते. पुन्हा वृक्ष बीजामध्ये येत असतो. बीजातला वृक्ष भक्तग्राम लया जाते सूक्ष्म गुणी येते. अर्जुना तया नावे अव्यक्त जाणावे. ऐकता आगवे इंद्रिय भेद. आपले इंद्रिय किती आहेत सांगतात. तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन ये जाण ज्ञान कारणे पाचे. श्रवण म्हणजे कान, नयन म्हणजे डोळा, त्वचा, घ्राण म्हणजे नाक, रसन म्हणजे जीवा. तर रसनेंद्रिय म्हणतात, घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय. आपल्याला जे काही येत असते ते कशामुळे, ज्या अर्थी सुगंध येतो त्या अर्थी सुगंधाचं ग्रहण करणारं कोणतं इंद्रिय आहे. एखाद्याला विचार म्हणलं का हो एवढे फुलं असून बरं सुगंध काय, म्हणलं भरपूर पडसा झालेला आहे. इंद्रिय आपापलं काय करीत असतात, काम करीत असतात. तत्ववेळा पंखी सुख दुःखाची ओखीने की आणि बुद्धी जे करीते सुखी मुखी हे. मग तत्ववेळापैकी हे जे काही तत्व असतात त्या तत्वामध्ये सुखदुःखाची उकी. सुख आणि दुःख दोन्हीच्याने सुखदुःखाची साधनं कोणची आहेत, ऐकलं आणि पारलौकिक. ज्याची वाटाघाट करत असतात. बुद्धी करते मुखी पाची. याची निवड कोण करीत असते, हे सुख आहे दुःख आहे पाप आहे पुण्य आहे. मी इंद्रिय करत नाही बा. मग कोण करत असते, बुद्धी करत. काय खावं काय खाऊ नये वगैरे जे काही लागेल नाही का, हे असतात ना. एखाद्या माणसाने ते विषयाचं कामच आहे बा, त्याच्यामध्ये द्वैत नसतं. साखर कोणी जरी खाल्ली तरी काय लागणार, तो आंधळा खाऊ द्या काही खाऊ द्या, त्याचा धर्म आहे तो. आपला जो धर्म असतो तो त्यावर असते. पण सुख दुःख मात्र पाप पुण्यावरती असते. मग वाचा आता एक ज्ञानेंद्रिय झाली 5, शब्द स्पर्श रूप रस आणि पुढे आता कोणते, आता कर्मेंद्रिय वाचा. आपण बोलणे असताना म्हटलं त्याला वाणी आहे. आणि कर्माचे 2 हात आहे, चरण 2 पाय आहे, अधोद्वार नाही का. एक आपण जे काही जेवण करतो, आपण जे पाणी पितो त्याचं क्षरण व्हावं लागत असतं, त्याला अधोद्वार असं म्हणत असतं. 9 द्वारे या शरीरामध्ये आहे. पाय हे प्रकार 5 या ठिकाणी अशा रीतीने ते 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. त्याच्यामध्ये बरं काही 2 दिलेले आहे, काही एकाने तक्रारी केली. म्हटलं देवाला काही अक्कल आहे की नाही ईश्वराला. म्हटलं काय झालेलं आहे. म्हटलं प्रत्येक 2 कान 2 डोळे 2 पाय आहे ना सगळं. पोट का बरं एकच दिलं. 2 दिले असते तर तो ईश्वर म्हणतो एकच बरे ना. सारा जन्म गेला तरी एकच पोट का होईना. 2 दिले तर म्हणलं का साऱ्या लोकांनी चोऱ्या केल्या असते. बरं का. पाय कर्मेंद्रिय म्हणते, त्याला कर्मेंद्रिय असं म्हणत असतात. आत्मीय जाणे जाते
काही कैवल्यपती सांगत असे. भगवान श्रीकृष्ण कैवल्याचा दानी, मोक्ष वगैरे आधी करून देणारा, ज्याच्या सत्तेमध्ये मोक्ष वारत असतो त्याला काय असं आहे. कैवल्यपदी, कैवल्य म्हणजे मोक्ष, अंतिम सुखाचं साधन कोणतं आहे का, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे दुःख नाही, अशी जी स्थिती तिला काय म्हणायचं, मोक्ष असं म्हणजे. काही दुःख ते कैसे नाही स्वप्नाची, ज्या ठिकाणी काही सूर्य उगवला म्हणजे अंधार राहतो का. मोक्ष म्हणजे काय, ब्रह्मज्ञानाला प्राप्त झाल्यानंतर तिथे कुठला नाही दुःख. देहाचे संबंध, सुख आणि दुःख हे देहावर अवलंबून आहे. देहच नाही तर सुख कुठलं. आणि आपण सुषुप्तीमध्ये जात असतो, तिथे सुखही नाही, तिथे काय नाही, केवळ सुख आहे की काय करणं. तिथे शरीराचा काय अभाव, शरीर आपल्या कारणामध्ये लीन झालेलं आहे. प्राणाची अंतरी क्रियाशक्तीचे शरीर आहे, आणि ते चिरिकी निघे द्वारी पाची. प्राणाची अंतरी क्रियाशक्तीचे शरीर, आपल्या शरीरामध्ये जे काही शरीर आहे, आपण जे अन्न खात असतो ते तसंच राहतं का, त्याचं रसरूपांतर होत असते. त्याच्यामध्ये प्राण, पान, व्यान, उदान वगैरे एकाच ठिकाणी राहत असते का. नाही म्हणलं एक हात वाढतो एक हात बसायचं, तसंच राहतं. एक गाल वाढतो तो एक गाल बसायचं. मग सर्व ठिकाणी रसामिलन होत असते. काय करे मग हे कोण करत असते, प्राणायाम, व्यापानायाम, हे 5 रजाचे वायू आहे. सत्वाचे कोणते घ्यायचे, ज्ञानेंद्रिय कशाची घ्यायची, आणि कर्मेंद्रिय रजाचे, आणि जडदिस आहे तमास. त्या पंचदशीच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये याचा विचार केला, किंवा विचारसागरात बरं का 5व्या तरंगामध्ये आहे. एवं 10 कारण आहे. कर्मेंद्रिय आम्ही तुला काय सांगितले. आता कोण राहिलेलं आहे, महाभूतान्य अहंकारो बुद्धिरो एकंच म्हणजे मन. तिथे महाभूत आहे, महाभूतान्य अहंकारो, इंद्रियानी दशेकंच, पंचचेंद्रिय गोचरा. त्याच्यात मन झालं नाही तर एकमच्या या शब्दाचा अर्थ आहे मन. परिसाता पुढेपणे मन यायचे. त्याचं स्थान सांगतात अगोदर. म्हणलं ते त्याचं स्थान कोणतं, इंद्रिय आणि बुद्धी. बुद्धी आणि इंद्रिय माजारली आहे मध्ये, दोच्या मध्ये आहे. आणि रजोगुणाच्या खांदीत तरळत असे. कोणाच्या खांदावर आहे, रजोगुणापासून आहे ना मन आहे. याचं 6व्या अध्यायामध्ये मनोही द्विविधम प्रोक्तम शुद्धम शुद्धमेव च सूक्ष्मत्वात् विज्ञेयम 2 प्रकार केले. चंचलही मन कृष्ण प्रमादे तस्याम नगरम म्हणणे वायू. तिथं मनाचा विचार केलेला आहे. तिथं स्थान आहे इंद्रिय आणि बुद्धी याच्या मध्यंतरी राहतं. माधारली संधी या 2मध्ये राहत असतं. आणि रणवगुणाच्या खांदी तरळत असे. खांदा असतो की नाही मनुष्य या म्हटलं खांदा. एखादा मनुष्य असतो ते आपल्या मुलाला कधी कधी डोकावर घेत असतो, कुठं घेतो, कधी खांद्यावर घेत असतो, पायाखाली घेत नसतो, खांद्यावर ते रजोगुणाच्या खांदी तरळत असे. निळिमा याचं स्वरूप सांगतात. मनाचं स्वरूप कसं आहे, निळिमा अंबरी का मृगतृष्णा लहरी आणि तैसा वयाची परापरी भाव झाला. निळिमा अंबरी, आपण आकाशाकडे असं वर बघायला लागलं तर कोणता रंग दिसतो, निळा रंग दिसतो. खरोखरच निळा रंग आहे का, दिसतो तो खरा आहे का भ्रम आहे.
त्यामध्ये विचारसागरामध्ये गेलेलं आहे की आहे कार्याज्ञाताचं वर्णन करते वेळी आणि त्याचा विचार तिथं केलेला आहे. निळिमा अंबरी तुमच्या अध्यासामध्ये याचा विचार आहे. नसून प्रतिपदम कसं होते याच्याकरता दृष्टांत दिलेलं आहे. संसार हा वेदांतशास्त्रामध्ये असून दिसतो का नसून? दोरीवरचा सर्प असून दिसतो का नसून दिसतो? नसून दिसत असतो. म्हणून तर त्याला ब्रह्माचं म्हणत असतो. नसून दिसतो याची मग 5 ख्यात्या सांगितल्या आहे. किती विचारत असतं तुम्हाला, पण आता काय विचारसागराचा पाठ नाही. ज्ञानेश्वरीचा पाठ आहे ना, आहे काय त्याच्यामध्ये असत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती, नानिर्वचनीय ख्याती. सुंदर विचार आहे. कोणी कोणी आपले कशी कशी सर्पाच्या बाबतीमध्ये नसून का भासतो याच्यात मतं मांडलेली आहे का नाही? तेव्हा एक सत्ख्यातीवादी सत्य मारून बसला आहे. तेव्हा जगात काय आहे? मग जगात सत्य आहे सुद्धा भ्रम आहे. तुम्हाला कल्पना आहे का? कारण जगात सत्य आहे असं म्हणतात. सुषुप्ती अवस्थेमध्ये जगाचा कुठं प्रत्यय आहे का? मग सुषुप्तीवरून जगात सत्य आहे. निळीवा अंबरी कालो उन्मग तृष्णा लहरी. आकाशाच्या ठिकाणी जो निळेपणा दिसत असतो तो खरो जसा नाही पण दिसतो. मृगत तृष्णा लहरी. कोणचे तरंग? समुद्रावरचे का? मग भर दिवसात चैत्र महिन्यामध्ये सूर्य आला म्हणजे अशा काय दिसतात? खरोखरच पाणी आहे का ते? मग कोणतं पाय? मृगतृष्णा म्हणजे नाही का? त्याला मृगजळ असं म्हणतात. हरणं फसत असतात. त्या हरणाला असं वाटत असते खरंच पाणी आहे, पण ते धावत जाते बघा त्याच्या. फुटवणी पडे तो परी न म्हणे माव. समोरच त्याला दिसते. पुन्हा 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 जात असतो आणि शेवटी खाली पडतो. आणि खाली पडून मग तसंच आहे. विषय ओढी बोलले आणि आता याची कोण या विषयाने मला प्राप्त होईल, तो विषय प्राप्त होईल असं मरेपर्यंत काय सेवन करतो. पण मिश्राच्या विषयीची बरं का मिथ्यात्व बुद्धी कधी संपत. मग मुक्त पुरुषही सुद्धा हे करतात. दोमध्ये फार आपल्या ठिकाणी वासना आहेत, त्यांच्या ठिकाणी काही नाही. वासना नाही, पदार्थ आहे पण काही नाही. बरोबर तृष्णा आधारी. म्हणून त्या पाण्यात कशाचं वर्णन चाललंय? त्या मनाच्या स्वरूपाचं वर्णन चालले. त्याच्याकरता हे सगळे अध्यात्मवादातले दृष्टांत आहे. वायाची फरारी भाव झाला त्याप्रमाणे खरोखर नसून आणि दृश्यत्वाला आपल्याला प्राप्त होईल. म्हणलं कशाचं बनलं आहे? मग शुक्र शोणिताचा बांधा मिळता पाचाचा बांधा. वायुतत्व दशदा एकची झाड आहे. शुक्र शोणिताचा सांधा. शुक्र म्हणजे वीर्य, शोणित या दोघांच्या मिलनापासून पाचाचा बांधा तयार होत असतो. आणि वायुतत्व दशदा आहे का? 10 प्रकार कोणचे वायूचे? वायूचा काय का ज्ञानेश्वरी मध्ये प्राणवायू वगैरे 5 सांगितले. पुन्हा 5 उपप्राण सांगितलेले आहे. हे 10 घ्यायचे का? 5 काय घेतलेले? प्राण. उपप्राण किती आहे? 5. किती झाले? हे घेतले आहे का? दहा मिळून एकच झालेलं आहे असं सांगायचं. हे 10 मिळून एक मन तयार झालेलं आहे. बरं, उद्या पाहून सांगा.
पुरुषवीर्य आणि श्रीरज यांचा सांधा मिळाला असता पंचमहाभूतांची आकृती देहाच्या रूपाने प्रगट होते. मग त्या देहात एकच वायुतत्व, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय मला की बरोबर आहे. या नावाने 10 प्रकारचे झाले. मी सांगितले तुम्हाला प्राणापान व्यान उदान आणि पुढे माझे ते उपप्राण म्हणून काय होते. दाई भागी देह धर्माच्या खवंगी अधिष्ठालेले अंगी आपल्या या 10 तत्वाचं बांधलेलं जे असते त्याला मन असं म्हणतात. मन म्हणजे ज्याच्यापुढे मुळीच स्थिरपणा नाही, चांचल्य निखिल आणि कले ठाई निडाळ मनोनी रजावरची बळ धरिले त्याने ते तर चांचल्य निखिळ. बरं का, काही काही चंचल पदार्थ मनोमधु करो मेघ मानिनो मदनो मरत महामद मरकटो मेनो दशा चंचल असे 10 पदार्थ. मनोमध मधु करो मेघ, मन कुठे स्थिर स्वरूपाचं राहत असते का. मेघ कधी येतात आणि कधी मनोमध करो मेघो मनोमधो करो मेघो महामधो मरकटो मेनो. वानराचं पिलू कुठं गप्प बसत असते का. लहानपणी आपण सुद्धा काय गप्प बसत होतो का. मग तो या चंचल पदार्थाचा राजा कोण आहे. मनोमधो करो मेघो मानिनो मधुनो मरो महामधो मरकटो मीनो. माझा कुठं स्थिर बसत असतो. मकारा दस चंचल या सर्वाचा मन कसं आहे. काय करतो या मना परी नाही केला करुणे त्याची करून असं हे पण आहे. एक मग ती बाकी द्यायच्या चांचल्य निखिळ एकले ठेले निडाळ मनोनी राजाचे बळ याला राजाचा काय पाठिंबा आहे. बुद्धीच्या बाहेरी अहंकाराच्या बुरावरी अनसे ठाई माझारी बळी आविले. बुद्धीच्या बाहेरी अहंकाराच्या त्याचं स्थान सांगतात. देहामध्ये असलेली बुद्धी अहंकार वगैरे यांच्यावर ताबा उरावर म्हणजे ताबा. असे ठाई माझारी बळी आलेली. उरावरी समजते नाही. कधी कुस्ती बिस्ती पाहायला तुम्ही गेले म्हणजे 2 पैलवान असतात. मग काय होत असतं एकमेकाशी लढत करत असतात. एखाद्याला चित करतात. काय करतात आणि त्याच्या उरावर बसतात. मग लोक ते त्याच्या सोबती काय असतात ते काय वाजवतात. त्यांना आनंद होतो, टाळ्या वाजवतो आणि त्याच्या उरावर बसलेला आहे तो आपलं खाली मान असते ना. ते खेळाच्या लोकांना काय पैसा मिळतो, अमाप पैसा मिळतो. काय कालच्या एक क्रिकेटचे खेळ खेळतात ना. कालच्या पेपरमध्ये बरं का एक बाई आहे ती क्रिकेट 3 कोटी 30,000 के पैसे अमाप पैसे त्या लोकांना मिळतात. म्हणून म्हणतात ना कुठे घेऊन बसलं अमानी गिमानी. हे क्रिकेटियर लोक किती श्रीमंत आहे काही सांगता येत नाही. बरं तो क्रिकेट नावाचा खेळ आहे ना तो मुळामध्ये आपल्या भगवान श्रीकृष्णाचा चेंडूचा खेळ आहे. त्याला कोणतं नाव दिलं आहे. पण आपल्या चेंडूच्या खेळापेक्षा क्रिकेटचा खेळ तितका नावाजलेला नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तो बॅट मारल्यानंतर चेंडू जातो ना तो खाली पडल्यानंतर आणतात. मग धावत धावत जायचं. काही खाली पडतात काही उताने पडतात. चला बरं का नाही तर बाद होत असतात. आपल्या भगवान श्रीकृष्णाच्या चेंडूच्या खेळामध्ये एकदा चेंडूवर फेकल्यानंतर खाली पडू द्यायचा. बरं झेलायचा तो झेला रे झेला वरची वरी आणि खाली पडला तर पाठीवर काय बाद होत. खाली पडू दिला की चेंडूच्या खेळातला विद्यार्थी बाद. एक 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 दृष्टांत येऊन हा सिद्धांत आणि चालला आहे. वाया म्हणा हे नाव
आणि एरवी कल्पनाची खरोखरच मन आहे का? अंतःकरणामध्ये अंतःकरणाच्या जेवढ्या वृत्ती होत असतात त्याला कल्पना असं म्हणत असतात. जयाचे निसंगे जीवदशा वास्तुरी. या मनामुळेच परब्रह्म कोणत्या स्वरूपाला प्राप्त झालं? जीवदशेला आहे ना. मुळात जीवदशा कुठं खरी आहे का ती? म्हणून तर ती नाहीशी होत असते. तो जीव हे भाष ना ब्रह्म परमात्मा भवदेव रे. म्हणून एक जीवदशाला कारणीभूत मन आहे. याचं कार्य सांगतात. प्रकृतीची मूळ कामाजयाची बळ म्हणजे अखंड सुळेशळ अहंकाराचे. मग हे प्रकृतीचे मूळ स्वरूप प्रकृतीचं असून आपल्या अंतःकरण इदम्य स्यात् विशेषतः काम येश क्रोध येश रजोगुण त्याला बळ चढत असतं. अखंड सुळेछळ या अहंकाराला काय होत असते? बळ देणार असते. माझंच खरं आहे असं म्हणतं. फोटो असून काय म्हणतात? तुमचं नाही का 5 माणसं आपण पाहिली. जीवदशा पुढे, प्रकृती पुढे, नाही का? आहे 5 आहे ना. एक जीव, दुसरा प्रकृती, तिसरा चौथा आणि पुढे. प्रत्येकजण आपलं मत खोटं आहे म्हणून समजतात का माझंच बरोबर आहे? असले खोटं पण बोलतो, खोटं पण दाबून. अखंड सुळेछळ अहंकारासी इच्छेते वाढवी नाशेते. इच्छा एकच असते की अनेक विषयाची इच्छा अंतःकरणामध्ये असते. आशेते चढवी कोरडी आशा आणि पाठीपुरी भयाची का? आपल्या मनामध्ये मनाच्यामुळेच आपल्याला भीती नावाची वस्तू लागलेली आहे. मन हे भीतीला कोण कारणीभूत आहे? मन. द्वैत जेथ उठी अविद्या जे निलाठी. म्हणजे इंद्रियातील लोटी द्वैत जेथे उठी. या मनामुळे सगळ्या दुःखाला कारणीभूत कोण आहे? द्वैत आहे. अविद्या जे निलाठी जी अविद्या आपल्या पाठीमागे लागली. मग ती सशक्त कोणामुळे झाली? लाठी म्हणजे सशक्त आहे. एखाद्या पौष्टिक पदार्थ खात असेल तर लोकडा माणूस कसा दिसतो? अरे बदाम पिस्ता काही खात असेल तर अगोदर कोण आहे? आणि मग खाल्ल्यानंतर असं लठ्ठ होतं. मग कोणामुळे होते? या कामामुळे. आणि इंद्रियातील लोटी विषय माझी. आणि इंद्रियातील लोटी विषय माझी म्हणजे इंद्रिया विषयामध्ये. आणि घालणारं जर कोण असेल मनात, अगोदरच संकल्प कोणाचा होतो? मनाचा संकल्प झाला म्हणजे इंद्रिय आपापली कामं करतात. संकल्प सृष्टी घडी आणि सवेची विकल्पनी. लगेच असं नाही म्हणलं सकाळी 4 वाजता उठलं पाहिजे, अमकं वाचन करायचं, चिंतन करायचं आहे. आणि उठायची वेळ झाली म्हणजे असं थंडगार हवा पडलेली असते. घड्याळ काय असते? अलार्ममध्ये येत असते. जो याला राग येतो बघा घड्याळीचा म्हणजे एवढ्या सकाळच्या प्रती घड्याळ वाजते. लाथ मारून घड्याळ पडून लगेच संकल्पही चांगला करते. लगेच काय करते? नाही एक दिवस उठला 4 वाजता तर काय बिघडलं? अरे काल आला नाही तो पाठाला आणि आज आला म्हटलं काल काय आला नाही म्हणलं माझ्या मनात आला एखाद्या दिवशी. हे सगळं संकल्प सृष्टी घडी आणि सवेची विकल्पनी मोडी. मनाच्या उतरंडी. ते उन्हाळ्यामध्ये बायांना काही काम नसते ना, मग ते उतरंडी असते बरं का. घरामध्ये काय असते? आताची पद्धत वेगळी, पूर्वीची पद्धत. आणि मग बाईला काहीच काम नाही तर मग उतरंड्या काय करायच्या आपल्या? हेच धंदा करत बसायचा. भुलीचे कोड नव्हे तत्वाचे अंतर
बुद्धीचे द्वार चकवेजेने. हे कसं आहे, केवळ भ्रमाला कारण जर कोण असेल तर मन हे वायुतत्वाचे अंतर, वायुतत्व ज्याला म्हणून म्हणतात, त्याचं बनलेलं हे चांचल्य निखिळ काय मन असं म्हणा. मन म्हणजे अतिशय आहे ना. मग तर अर्जुनाने प्रश्न केला, भगवंताने उत्तर दिलं, म्हणलं का योयम योगस्त्वया प्रोक्तम साम्येती वदतो इतस्याम न पश्यामी चंचलत्व असते. तुझं साम्य योग सांगितला तर म्हणलं आम्हाला जमू शकत नाही. का बरं? येतं चंचल हे मन कृष्ण मनावर अवलंबून असल्यामुळे. बरं का, कुठे पाण्याच्या तरंगावर कुठे घर बांधता येत असते काय, नाना प्रकारचे प्रसंग जे किती आणखी अंतकरणामध्ये वृत्ती उठतात, काही सांगता येत. एक जाऊन दुसरी जाऊन तिकडे. चंचल हा मनाचा स्वभाव आहे. माकडाला कुठं समाधी लागत असते दृष्टांत आपलं थोडं. या किरटी गाते मन आणि हा बोला नाही आज. आणि आता विषयाभिधान भेद आहे की म्हणून अर्जुन मन असं म्हणत असतात. आता आम्ही तुला काय सांगणार आहोत, विषयाभिधान भेद आहे की. किती विषय आहे ते विषयच पुढे सांगतात. तरी स्पर्श आणि शब्द रूप रस गंध हे विषय पंचविध ज्ञानी आहेत. ज्ञानी आहेत. सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे सगळे ज्ञानी आहे. शब्दस्पर्श रूपरस आणि याच्यापासून आपलं ज्ञान ग्रहण करत असायचं आहे ना. ही पाचेद्वारी ज्ञानासी धाव बाहेरी दैशी का हिरव्या जाई. ज्ञानेंद्रिय असते ना, एखादा विषय पाहिला म्हणजे आणखी काय करत असतं, जात असतं. त्याला आवरण पार म्हणून साधक संयमन करतो. काय करतो, डायबिटीज झालेलं असलं तरी सुद्धा श्रीखंडावर काय मारतो इकडे सांगतो मला काय झालेलं आहे. इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवण करता येत. मग संयम राखायचा कुठला आहे तर ते बरं का रसनेंद्री आणि श्रीखंड पाहिलं की सगळं विसरून जातात आणि इतरापेक्षा दाबून श्रीखंड खातो. हिरव्या चारी भांबावे पशु. ते पशु असतात ना, त्यांना लुसलुसीत गवत वगैरे असं दिसलं म्हणजे ते काय रस्ता सोडून देत असतात आणि कोणाकडे जात असतं ते हिरव्या चाऱ्याकडे जातात. पशुला हिरवा चारा मिळणं म्हणजे त्याला पक्वान्न म्हणायचं आणि ते वाळलेलं भेटणे त्याला काय म्हणायचं कदान पक्वान्न. आणि पशुचं पक्वान्न कोणतं आहे, लुसलुसीत गवत. तसा स्वर वर्ण विसर्ग अथवा स्वीकार त्याग आणि संक्रमण उत्सर्ग विमुक्तता. त्याप्रमाणे स्वर वर्ण आपले जे आणखी असते, आपल्याला वाणी असल्यामुळे नाही का स्वर विसर्ग व्यंजनं असतात, काही स्वर असतात ज्याचा उच्चार करता येत असतो. अथवा स्वीकार त्याग, या इंद्रियांच्याद्वारे आपण स्वीकार करत असतो, त्याचा त्याग करत असतो. सत्कर्म उत्सर्ग विमुक्तता नाही का. हे जे आपण जे काही पाणी पितो अथवा जे काही अन्न खातो हे पोटात तसंच राहत असते की ते घसरावं लागते. त्याचं काम कोण करत असते, हे करत असतं पाय वगैरे आपण आहे ना. प्राण अपान व्यान आणि हे काम करे, या सर्वाचं काम. एकदा प्राण निघून गेला की सगळं निघून जात असतं. स्वीकार त्याग संक्रमण उत्सर्ग विमुक्तता. विष्ठ आणि मूत्र हे दोन्ही शरण व्हावे लागतात. काही नाही, सगळ्या रोगाला जर कारण जर असे बंद गोष्ट असतो. रोज पोट काय झालं पाहिजे, त्याच्यात 6 मळ जर साचून आलं तर तो अनेक रोगाला काय देतो. मग पहिले डॉक्टर विचारते शौचाकडे साफ होते की नाही.
दृष्टांताला येते इंद्रियाचे 5, विषय का 7 आणि बांधवणी या 5 क्रिया. मग त्याचे 5 विषय असतात, घेणे देणे बोलणे वगैरे आदी करून त्याचे असतात. आता इच्छा ते सांगायचे ये वैसी दाई आणि विषय गाई दे. म्हणून हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय म्हणून किती झाले? 10. याचं वर्णन आम्ही करून तुम्हाला सांगितलं. आता कोणाचं सांगायचं आहे? इच्छा. त्याचं वर्णन कधी? काय करतो? एक 5 मिनटं विश्रांती म्हणून तोपर्यंत वाचा तुम्ही.